उल्हासनगर और उसके पड़ोसी शहरों में एक ही दिन में आवारा कुत्तों ने 135 लोगों को काट लिया। शहर में आवारा कुत्तों का आतंक बढ़ गया है और इन आवारा कुत्तों ने एक बुजुर्ग महिला के टखने तोड़ दिए। इस महिला पर कुत्तों ने उस समय हमला किया जब वह काम से घर लौट रही थी। रंजना सोनवने, कोकिला जोगदंड और प्राची लुंड की बेटियों पर भी कुत्तों ने हमला किया है। उल्हासनगर के सेंट्रल अस्पताल में प्रतिदिन औसतन 150 मरीज भर्ती होते हैं जो कुत्ते के काटने के बाद इलाज के लिए आते हैं। यह संख्या हर साल 21,000 तक होती है। हालांकि प्रशासन को संघर्ष करना पड़ रहा है क्योंकि पर्याप्त मात्रा में इंजेक्शन उपलब्ध नहीं है। अस्पताल अधीक्षक ने मनपा आयुक्त को इस संबंध में सहायता का अनुरोध करते हुए 9 पत्र भेजे हैं और उन्हें कोई जवाब नहीं मिला है। अस्पताल अधीक्षक मनोहर बंसोड़े ने प्रशासन से मदद की मांग की है क्योंकि यहां प्रतिदिन इतनी बड़ी संख्या में मरीज आ रहे हैं। आवारा कुत्तों के आतंक से शहरवासी परेशान है। उनकी रोकथाम के लिए प्रशासन को कड़े कदम उठाने की आवश्यकता है। मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे उल्हासनगर शहर आणि आजूबाजूच्या बाकीच्या शहरांमधूनही आणि इतर खेड्यापाड्यातून सुद्धा डॉग बाईटचे रुग्ण ओपीडीला दररोज येत असतात। आजच्या ओपीडीलाच बघितलं तर 135 रुग्ण आलेले आहेत। मागच्या आठवड्यात बघितलं तर 260 रुग्ण आपल्याकडे उपचार घेऊन गेलेले आहेत आणि मागील महिन्यामध्ये 2025 जानेवारी 2710 रुग्ण आलेले आहेत आणि मागील वर्षाचा जर आकडा बघितला एप्रिल पासून तर 21,411 एवढे रुग्ण डॉग बाईटचे आलेले आहेत। म्हणजे कुत्र्यांचे इंजेक्शन अवेलेबल होणं हे एक जिकिरीचंच काम झालेलं होतं। पण तरी सुद्धा मी माननीय आयुक्त साहेबांना आतापर्यंत मी 9 पत्र लिहिलेले आहेत, तर आम्हाला थोडीशी मदत आपल्याकडून सुद्धा व्हावी म्हणून। कारण आम्ही वरिष्ठांनाही मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर वरिष्ठांकडे निधीची पण मागणी केलेली आहे। काही लोकल परचेस केलेले आहे त्याची पण उधारी बाकी आहे आणि त्याचबरोबर आम्हाला आयुक्ताकडून काहीतरी मदत व्हावी महानगरपालिकेच्या म्हणून आतापर्यंत 9 पत्र पाठवलेले आहेत, परंतु कसलीही मदत नाही। आणि रॅबीपूरचे इंजेक्शन आमचे दररोज म्हणजे 150च्या जवळपास पेशंट होतात सरासरी। वर्षाचा एकूण आकडा 21,411 म्हणजे 2,500च्या जवळपास पेशंट। पण 21,411 एवढे वर्षाचे पेशंट आलेले आहेत। कोकिळा दिलीप जोगदंड। मी कामावून येत होते, 2-4 कुत्री होती। तेवढ्या कुत्र्यातून एक कुत्रं मला माग चावलं, पाठीमागून आलेलं माहित नाही आणि 2 चौघाला चावलं। तर तानाजीनं वाट आला, 2-4 जणाला चावलंय।